हॅलो, वेलकम टू अनदर लेक्चर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिरीज. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की सेकंड लॉ म्हणजेच काय, त्या रिलेटेड स्टेटमेंट्स, केल्विन प्लँक स्टेटमेंट आणि क्लॉसियस स्टेटमेंट, हीट इंजिन म्हणजेच काय, हीट पंप म्हणजे काय, रेफ्रिजरेटर म्हणजे काय, त्यांची सीओपी काय, एफिशियन्सी काय, हे सगळं आपण बघितलंय. तर त्याच रिलेटेड थोडे टॉपिक्स आपले पेंडिंग होते, ते आपण आज बघणार आहोत आणि मग चालू करणार आहोत एंट्रोपी. तर चला चालू करूयात आजचं लेक्चर. कार्नॉट प्रिन्सिपल्स. तर आता कार्नॉट प्रिन्सिपल्स म्हणजेच काय, आता कार्नॉटने दोन प्रिन्सिपल दिले. त्यापैकी एक पहिला म्हणजेच काय, बिटवीन टू फिक्स रिझर्वायर्स मॅक्झिमम एफिशियन्सी विल बी ऑफ रिव्हर्सिबल हीट इंजिन. आणि दुसरा, एफिशियन्सी ऑफ ऑल रिव्हर्सिबल इंजिन्स आर सेम बिटवीन एनी टू फिक्स रिझर्वायर्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ वर्किंग फ्लुइड यूज इन देम. आता याचा अर्थ काय ते बघून घेऊयात. आता पहिली स्टेटमेंट म्हणजेच काय की सपोज तुमचा एक सोर्स आहे, तो आहे तुमचा 300 केल्विनला. ओके, हा तुमचा हीट इंजिन आहे, हा काहीतरी वर देतोय तुम्हाला, आणि इथे तुमचा सिंक आहे से 30 केल्विनला. ओके, तर मग आता हा आपला रिव्हर्सिबल हीट इंजिन आहे. हा कसा आहे, रिव्हर्सिबल आहे. तर याची जी एफिशियन्सी असणार, सम आपण एन रिव्हर्सिबल बोलू. ओके, तर ती काय असणार, नेहमी विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन अनदर हीट इंजिन विच ऑल्सो वर्क्स बिटवीन सेम टेम्परेचर लिमिट्स. म्हणजे 300 केल्विनवरच, आणि सिंक पण त्याचं सेम टेम्परेचर लिमिटला आहे, लाईक 30 केल्विनला. ओके, आणि काहीतरी तो वर्क देतोय. हा पण हीट इंजिन आहे, पण हा कसा आहे, इरिव्हर्सिबल आहे. कसा आहे, इरिव्हर्सिबल. मग आपण काय म्हणू की एफिशियन्सी ऑफ रिव्हर्सिबल हीट इंजिन वर्किंग बिटवीन टू टेम्परेचर लिमिट्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन efficiency of heat engine, irreversible heat engine which also works between same temperature limits. ओके, हा झाला आपला पहिला. आता दुसरी स्टेटमेंट म्हणजेच काय, ते काय म्हणतात की जर तुमचे रिव्हर्सिबल हीट इंजिन्स असतील, एन नंबर ऑफ रिव्हर्सिबल हीट इंजिन्स. आता मी इथे हा माझा पहिला झाला, पहिला हीट इंजिन झाला, काहीतरी वर्क देतोय. सिमिलरली इथे हा माझा सेकंड हीट इंजिन झाला, हा काहीतरी वर्क देतोय. ओके, ही टेम्परेचर लिमिट पण तेवढीच आहे, 300 केल्विन आणि 30 केल्विन. हा पण 300 केल्विन आणि 30 केल्विन. आणि सिमिलरली असे नंबर ऑफ हीट इंजिन्स असतील. तर मग यात वर्किंग फ्लुइड म्हणजेच काय आहे, म्हणजेच काय की हा पेट्रोलवर चालतो की डिझेलवर चालतो, याशी आपल्याला घेणं देणं नाही. की इरिस्पेक्टिव्ह ऑफ वर्किंग फ्लुइड आपल्याला काय मिळणार आहे की त्यांची एफिशियन्सी जी असणार आहे ती काय असणार आहे, सेमच असणार आहे. का तर ते रिव्हर्सिबल आहेत म्हणून, आणि काय सेम टेम्परेचर लिमिट्समध्ये वर्क करतायत म्हणून त्यांची काय एफिशियन्सी जी असणार आहे ती काय असणार आहे, फिक्स असणार आहे आणि इक्वल असणार आहे याच्या. मग काय, याची एफिशियन्सी ऑफ 1 इज इक्वल टू एफिशियन्सी ऑफ 2 अँड सो ऑन. ओके, कंडिशन काय आहे की सेम टेम्परेचर लिमिट्समध्ये असले पाहिजेत आणि ते काय असले पाहिजेत, रिव्हर्सिबल असले पाहिजेत. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट आपण बघूयात फ्री एक्सपान्शन म्हणजेच काय. आता फ्री एक्सपान्शन म्हणजेच काय की सपोज ही तुमची एक वेसल आहे, ही कशी आहे, इन्सुलेटेड आहे. ओके, हा मी इन्सुलेशन दिला त्याला. जर इन्सुलेशन असला म्हणजेच काय की नो हीट ट्रान्सफर टू अँड फ्रॉम दिस सिस्टीम. बरोबर की नाही, आपण शिकलोय की इन्सुलेशन म्हणजेच काय की नो हीट ट्रान्सफर टू अँड फ्रॉम सिस्टीम. आता ही मी बाउंड्री काढतो, सिस्टीम बाउंड्री. ओके, आणि ही रूम मधली किंवा माझ्या वेसलमध्ये हा काय एक भिंत आहे, वॉल आहे. ओके, ही काय एक वॉल आहे. इकडे माझा गॅस आहे काहीतरी, आणि इकडे व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम काय, इकडे व्हॅक्यूम आहे. ओके, तर मग फ्री एक्सपान्शन काय म्हणतोय की जर तुम्ही अलाव ही वॉल काढून टाकता, ओके, किंवा ही वॉल ब्रेक होते, तर मग काय होईल, हा गॅस एक्सपांड होईल. बरोबर, एक्सपांड होईल. मग काय करेल तो की व्हॅक्यूमची जी जागा होती ती पण तो ऑक्युपाय करेल, राईट. पण आपण इथे काय बोलू, जेव्हा फ्री एक्सपान्शन होतोय, ही इन्सुलेटेड आहे, एक लक्षात घ्या, इन्सुलेटेड आहे. मग आता इकडे व्हॅक्यूम आहे, तर जर आपण एखाद्या आपल्याला वर्क डन पाहिजे, तर वर्क डन कधी होतो की तुम्ही कुठल्या तरी एका गोष्टीला फोर्स लावताय. पण आता इथे व्हॅक्यूम आहे, व्हॅक्यूमला आपण काय फोर्स लावायला लागणार आहे का की नाही, ते काय होईल, फ्रीली एक्सपांड होईल विदाउट एनी एनर्जी रिक्वायर्ड टू मूव्ह दिस. म्हणजे याच्यावर काही दाब पडणारच नाही. इथे व्हॅक्यूम होता, एकदम खाली होता, तर मग हा गॅस काय फ्रीली मूव्ह होईल, त्याच्या आतमध्ये काहीच नव्हतं ना. तर मग आपण इथे काय बोलू शकतो, इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग फ्री एक्सपान्शन. का, तर जो टेम्परेचर तुमचा
अगोदर होता इनिशियली तोच टेम्परेचर फायनलला पण होता. ओके, आणि वर्क डन पण काय होतं तुमचा 0 होता. आणि हीट ट्रान्सफर पण काय असणार आहे, इन्सुलेटेड आहे म्हणून काय असणार आहे, 0 असणार आहे. जर हीट ट्रान्सफर आणि वर्क डन 0 असली तर मग आपल्याला काय मिळेल, फ्रॉम फर्स्ट लॉ इथे काय आपला की नो वर्क अँड हीट ट्रान्सफर ड्युरिंग दिस प्रोसेस, म्हणजेच काय Q इज इक्वल टू 0 अँड W इज ऑल्सो 0. मग फर्स्ट लॉ नुसार काय मिळेल आपल्याला, फर्स्ट लॉ ऑफ TD थर्मोडायनेमिक्स, Q इज इक्वल टू W प्लस डेल यू. बरोबर, हा काय झाला 0 इज इक्वल टू 0 प्लस डेल यू. बरोबर, म्हणजेच काय की चेंज इन इंटरनल एनर्जी इज वॉट 0, म्हणजे इंटरनल एनर्जी काय आहे तुमची कॉन्स्टंट आहे. ओके, कॉन्स्टंट ड्युरिंग फ्री एक्सपेन्शन. फायनल अँड इनिशियल टेम्परेचर इज सेम फॉर फ्री एक्सपेन्शन. हे कशावरून आपल्याला कळलं की इंटरनल एनर्जी तुमची काय आहे 0 आहे, म्हणजेच काय इंटरनल एनर्जी कशाचा फंक्शन आहे, टेम्परेचरचा. बरोबर की नाही, इंटरनल एनर्जी इज फंक्शन ऑफ टेम्परेचर. तर मग आपल्याला काय मिळेल की फायनल आणि इनिशियल टेम्परेचर तुमचा कसं असणार 0 असणार, त्यामुळेच आपली काय ही 0 आहे ना इंटरनल एनर्जी. ओके, आणि अजून एक लक्षात घ्यायचं की इवन दो इनिशियल अँड फायनल टेम्परेचर आर सेम. आता बघा इनिशियल जेव्हा आपली हा माझा इनिशियल कंडिशन आहे. ओके, इनिशियल टेम्परेचर सेम आहे आणि फायनल टेम्परेचर पण सेम आहे, म्हणजेच काय की हा जेव्हा गॅस इथपर्यंत येतो, इथे जो टेम्परेचर होता T तोच टेम्परेचर इथे T आहे. पण इथे ज्या मध्ये स्टेजेस आहेत, ही स्टेज आहे सपोज किंवा ही स्टेज आहे, इथे गॅरंटी नाही देऊ शकत आपण का त्याचं टेम्परेचर Tच असणार आहे. ओके, म्हणून आपण काय बोलू शकतो, इवन दो द इनिशियल अँड फायनल टेम्परेचर आर सेम, फ्री एक्सपान्शन इज नॉट अन आयसोथर्मल प्रोसेस. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नीट लक्ष देऊन याला मार्क करा तुमच्या नोट्समध्ये. नॉट आयसोथर्मल बिकॉज टेम्परेचर ॲट इंटरमिजिएट स्टेजेस इज नॉट सेम. ओके, टेम्परेचर ॲट इंटरमिजिएट म्हणजेच काय की इथे मधल्या ज्या स्टेजेस आहेत इथे सेम नसणार आहे, फक्त इथे इनिशियली आणि फायनल कंडिशनला सेम असणार आहे. आणि अजून काय, नो वर्क अँड हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस ड्युरिंग दिस प्रोसेस. ओके, तर हे झालं आपलं फ्री एक्सपान्शनचा. आता क्लॉशियस इनइक्वॅलिटी. तर क्लॉशियस इनइक्वॅलिटी काय आहे की ही इनइक्वॅलिटी दिलेली क्लॉशियसनी. ओके, जी क्लॉशियस स्टेटमेंट होती त्या रिलेटेडच आहे. तर आता इथे काय म्हणलं जातं, सायक्लिक इंटिग्रल ऑफ डेल क्यू बाय टी इज इक्वल टू 0. आता हे लक्षात घ्या, फक्त याचा डेरिवेशनची काय गरज नाही आपल्याला, फक्त या कंडिशन्स लक्षात ठेवा, याच्यावरून डायरेक्ट प्रश्न येतात. हे अशी कंडिशन तुम्हाला दिली असणार आणि विचारते की सायकल कोणती आहे, रिव्हर्सिबल आहे, इरिव्हर्सिबल आहे, इम्पॉसिबल आहे, की अजून कोणती ऑप्शन असेल ती विचारतील तुम्हाला. तर मग बघा, सायक्लिक इंटिग्रल ही काय डिनोट करतं, सायक्लिक इंटिग्रल डेल क्यू बाय टी इज इक्वल टू 0. मग काय असणार आहे तुमची सायकल कशी असणार आहे, रिव्हर्सिबल. ओके, सायक्लिक इंटिग्रल डेल क्यू बाय टी इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे सॉरी लेस दॅन 0, तर मग काय होईल आपला इरिव्हर्सिबल सायकल. ओके, जर सायक्लिक इंटिग्रल डेल क्यू बाय टी इज ग्रेटर दॅन 0 मग काय होईल सायकल आपली इम्पॉसिबल सायकल. म्हणजेच काय की आता हे डेल क्यू बाय टी ही टर्म काय आहे, तर ही आपली आहे चेंज इन एंट्रोपी. ओके, ही काय आपली चेंज इन एंट्रोपी. आता हे आपण पुढे बघूयात, मग तुम्हाला यातलं कळेल एकदम व्यवस्थित की नक्की काय आहे. ह्या फक्त स्टेटमेंट्स लक्षात ठेवा, या इम्पॉर्टंट आहेत या स्टेटमेंट्स. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात एंट्रोपी. आता एंट्रोपी म्हणजेच काय, ते एंट्रोपी तुमची रँडमनेस सांगते की एखाद्या गॅसची रँडमनेस किती आहे. ओके, मग ती कशावर डिपेंड करते की नंबर ऑफ मॉलिक्युल्सवर डिपेंड करते. ओके, म्हणजे एंट्रोपी चेंज कशावर डिपेंड करते, नंबर ऑफ मॉलिक्युल्सवर. जेवढे जास्त मॉलिक्युल असतील तेवढी जास्त रँडमनेस नसेल. एक एक्झाम्पल घेऊयात आपण की एक तुम्ही बलून आहे, जर बलून तुम्ही रूममध्ये ठेवलात आणि फॅन आपला चालू ठेवला तर बलूनमध्ये इनिशियली काय असतो, गॅस असतो. बरोबर, तर बलून काय इकडे तिकडे जाईल, म्हणजेच काय त्याची रँडमनेस असते. का तर बिकॉज इट कंटेन्स मोस्ट ऑफ दी गॅस एलिमेंट इन इट. ओके, ती जर तुम्ही एक बॉटल ठेवली रूममध्ये तर ती फिरेल का, नाही फिरणार. का तर बॉटल कशी आपली सॉलिड आहे, सॉलिड. ओके, मग त्याचे मॉलिक्युल्स कसे असतात सॉलिडचे की कमी असतात मॉलिक्युल आणि इक्वली स्पेस असतात, तर त्यामुळे काय त्याची रँडमनेस कमी. पण तीच जर आपली जी हवा आहे ती कशी फिरते, इकडून तिकडे फिरतच असते. बरोबर, हवा, तर त्याची पण काय झाली गॅस आहे, हवा म्हणजे आपण एअरला काय बोलतो गॅस बोलतो, मग त्याची पण रँडमनेस खूप जास्त आहे. मग एंट्रोपीला आपण काय बोलू, इट इज अ मेजर ऑफ रँडमनेस. लार्जर द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ग्रेटर इज द रँडमनेस अँड लार्जर इज द एंट्रोपी. ओके, आता आपण जसं प्रॉपर्टीज अगोदर बघितल्या फर्स्ट चॅप्टरमध्ये इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह, तर एंट्रोपी आपली कोणती प्रॉपर्टी आहे, एंट्रोपी डिपेंड्स ऑन मास, दस एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कुठली प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता अजून काही की फीचर्स आहेत एंट्रोपीच्या, म्हणजेच काय की एंट्रोपी पॉईंट फंक्शन आहे. बरोबर, पॉईंट फंक्शन आहे म्हणून ती प्रॉपर्टी आहे. आणि काय आहे, प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम आहे.
बरोबर. आणि आपण काय शिकलोय, ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपले काय आहेत, एक्झॅक्ट डिफरन्शियल्स आहेत. याचं मी तुम्हाला लिहून दिलेलं, हीट अँड वर्क हे काय आहेत, इनएक्झॅक्ट आहेत, आणि प्रॉपर्टीज ऑफ दी सिस्टीम काय आहेत, आपल्या एक्झॅक्ट डिफरन्शियल्स आहेत. ओके, एवढे लक्षात घ्या. आता नेक्स्ट की पॉईंट्स आहेत एंट्रोपी रिलेटेड, इम्पॉर्टंट पॉईंट्स रिलेटेड टू एंट्रोपी. आता जी काय आपली एंट्रोपी आहे ती कशावर डिपेंड करते, हीट ट्रान्सफरवर. कशावर करते, हीट ट्रान्सफर. तर मग आता बघूया. तर सपोज एक लक्षात घ्या, एंट्रोपी म्हणजे आपण DS मी बघा इथे लिहितो, डिपेंड्स अपॉन Q अपॉन T. जे मी आता इथे अगोदर लिहिलं, सायक्लिक इंटिग्रल डेल एस इज इक्वल टू Q/T. ओके, याची जी काय व्हॅल्यू आपल्याला अगोदर क्लॉशेस इनइक्वालिटीमध्ये आपण बघितली, ज्या व्हॅल्यूज येत होत्या. ओके, तर जर ही 0 झाली म्हणजेच काय, आपली एंट्रोपी 0 होते. म्हणजेच आपली प्रोसेस कशी आहे, रिव्हर्सिबल आहे. ओके, रिव्हर्सिबल प्रोसेस कशी एकदम हळू करतो, बरोबर की नाही, क्वाझिस्टॅटिक असते. त्यामुळे काय त्यात चेंजेस होणार नाहीत, एंट्रोपीचे चेंजेस होणार नाहीत, किंवा जरी झाले तरी ते आपण कसं रिव्हर्स ट्रॅक करू शकतो, तिला रिव्हर्सिबल सायकल आहे. ओके, मग काय की एंट्रोपी जनरेशन होणार नाही किंवा एंट्रोपी चेंज होणार नाही. मग मेन गोष्ट तीच आहे इथे की चेंज इन एंट्रोपी डिपेंड्स अपॉन चेंज इन हीट. डायरेक्ट क्वेश्चन याच्यावर विचारला जाऊ शकतो आणि विचारले जातात ही SSC JEE मध्ये, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन मिळतील. एंट्रोपी ट्रान्सफर कशी असू शकते, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते. आता हे कसं, तर बघूयात. एक तुमचा सोर्स आहे, बरोबर, एक सोर्स आहे. जर यात तुम्ही हीट ॲड केला, Q इन दिला, तर काय होईल, एंट्रोपी इन्क्रीज होईल. काय होईल, एंट्रोपी इन्क्रीज होईल. काय होईल, इन्क्रीज होईल. आणि सपोज एखादा परत एक तुम्ही एक काहीतरी बॉडी घेताय, ओके, त्याच्यातून तुम्ही हीट आउट करताय, तर मग याच्यात काय होईल की एंट्रोपी डिक्रीज होईल. काय होईल, एंट्रोपी डिक्रीज होईल. ओके, तर मग एक लक्षात, ठीक आहे, हीट ट्रान्सफर इज ऑलवेज अकंपनीड बाय एंट्रोपी ट्रान्सफर. म्हणजेच काय, जिथे जिथे हीट ट्रान्सफर आहे तिथे आपलं काय, एंट्रोपी ट्रान्सफर होणारच. हे एक इम्पॉर्टंट की नोट आहे. वर्क ट्रान्सफर इज एंट्रोपी फ्री. म्हणजेच काय, जेव्हा पण वर्क ट्रान्सफर होतो तेव्हा त्यासोबत एंट्रोपी ट्रान्सफर होणार नाही. हे एकदम की पॉईंट आहे, ही पण नोट डाऊन करून ठेवा की तुमचं काय, आपण जसं अगोदर बघितलं, एनर्जी ट्रान्सफर कशाने पॉसिबल आहे, एनर्जी इंटरॅक्शन वर्कने पण आहे, हीटने पण आहे आणि मासने पण आहे. पण तुमचं एंट्रोपी ट्रान्सफर कशाने पॉसिबल आहे, वर्कने पॉसिबल नाहीये, हीटने पॉसिबल आहे. मास ट्रान्सफर झाला तरी तुमचा एंट्रोपी ट्रान्सफर पॉसिबल आहे. हे नीट लिहून ठेवा, विचारले जाऊ शकतात डायरेक्ट MCQ मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. बट देअर मे बी एंट्रोपी जनरेशन. आता एंट्रोपी जनरेशन असू शकते, एंट्रोपी ट्रान्सफर पॉसिबल नाही, पण एंट्रोपी जनरेशन असू शकते विदिन दिस सिस्टीम ड्यू टू इंटरनल इरिव्हर्सिबिलिटीज वेअर देअर इज वर्क ट्रान्सफर. म्हणजे जिथे जिथे वर्क ट्रान्सफर आहे तिथे एंट्रोपी ट्रान्सफर होणार नाही, पण एंट्रोपी जनरेशन होऊ शकते. ओके, तर हा एक की पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. एंट्रोपी जनरेशन विल ऑलवेज बी पॉझिटिव्ह. एंट्रोपी जनरेशन कसं असेल, नेहमी पॉझिटिव्ह असणार. पण आपण इथे काय पाहिलं, एंट्रोपी ट्रान्सफर कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. लक्षात घ्या, जनरेशन इज ऑलवेज पॉझिटिव्ह, ट्रान्सफर कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. हे फक्त पॉईंट्स लक्षात ठेवा, आपल्याला डीपमध्ये जायची गरज नाही. या रिलेटेड क्वेश्चन्स मोस्टली थिअरी क्वेश्चन्स विचारतात आणि त्या रिलेटेड थिअरीज आपण इथे कव्हर करतोय. ओके, जी काय इम्पॉर्टंट MCQ किंवा न्यूमरिकल टाईप क्वेश्चन आहेत ते आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्यात मी तुम्हाला ते क्वेश्चन कसे डील करायचे ते सांगेनच. आता फॉर सायक्लिक डिव्हायसेस, सायक्लिक डिव्हायसेस आपले कोणते कोणते आहेत. सायक्लिक म्हणजेच काय, इंजिन, आपला हीट इंजिन, रेफ्रिजरेटर, आणि दुसरा काय आपण बघितलं, हीट पंप. ओके, दुसरा काय बघितलं, हीट पंप. तर यासाठी सायक्लिंग इंटिग्रल डेल एस इज इक्वल टू 0. म्हणजेच काय की जी काय एंट्रोपी चेंज आहे ती काय असणार आहे 0. भले ती प्रोसेस कशी असू दे, रिव्हर्सिबल असू दे और इरिव्हर्सिबल असू दे. आता हे कसं काय, तर मग आपण काय बघितलंय, एंट्रोपी काय आहे आपली, एंट्रोपी प्रॉपर्टी आहे. ओके, जसं मी PV चार्टवर काढायचो, PV वर मी काय सांगायचो तुम्हाला, इथून स्टार्ट झाली 2 ला गेली, हा 1, हा माझा A पार्ट 2 ला गेली, आणि 2 पासून काय परत इकडे 1 ला आली.
बी पॉथ फॉलो करताना. व्हॉल्यूम काय राहतो माझा इथे, सेमच राहतो ना. व्हॉल्यूम काय प्रॉपर्टी आहे. सिमिलरली एंट्रोपीला मी कसं लिहू शकतो, एंट्रोपी मी लिहू शकतो माझ्या TS चार्टवर. ओके, TS चार्टवर म्हणजेच काय की इथून माझा सिस्टीम इकडून इकडे गेली, माझी सिस्टीम 1 पासून 2 ला आली आणि इथून परत इकडे गेली. तर माझी इथे एंट्रोपिक चेंज काय होईल, डेल एस इज इक्वल टू 0 ना. चेंज इन एंट्रोपी काय 0च होईल. का तर पॉईंट 1 पासून 2 ला गेली आणि 2 पासून परत 1 ला आली इथे, बरोबर की नाही. फक्त काय केलं त्यांनी, पाथ वेगळी फॉलो केली. मग आपण काय बोलू शकतो की फॉर सायक्लिक डिव्हायसेस कशा चालतात, अशा जिथून स्टार्ट होते तिथे येऊन संपतात त्या. ओके, मग त्याला काय बोलू शकतो, चेंज इन एंट्रोपी काय होईल आपली 0 होईल. का तर एंट्रोपी इज प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम अँड इट इज अ पॉईंट फंक्शन. मग या पॉईंटवरच डिपेंड करेल, पाथवर डिपेंड करणार नाही. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघूयात. दो एंट्रोपी इज प्रॉपर्टी, एंट्रोपी जनरेशन इज नॉट प्रॉपर्टी अँड इट इज अ पाथ फंक्शन. म्हणजेच काय म्हणतात की एंट्रोपी तुमची प्रॉपर्टी आहे, म्हणजे पॉईंटवर डिपेंड करते, पण तुमची एंट्रोपी जनरेशन पॉईंटवर डिपेंड करणार नाही. ती काय आहे, पाथ फंक्शन आहे. वर्क ट्रान्सफर जिथे होतो तिथे तुम्हाला एंट्रोपी जनरेशन मिळेल असं आपण बोललेलो. मग वर्क कसं आहे तुमचा पाथ फंक्शन आहे, मग एंट्रोपी जनरेशन पण काय झालं तुमचं पाथ फंक्शन झालं. ओके, अजून एक गोष्ट ती म्हणजे काय की एंट्रोपी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम अंडरगोईंग एनी प्रोसेस. आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजेच काय, काय एक्झाम्पल दिलेलं आयसोलेटेड सिस्टीमचा मी तुम्हाला, आपला युनिवर्स, बरोबर की नाही. अजून काय की एक परफेक्टली इन्सुलेटेड थर्मास आपला, जो पॉसिबल तर नाही आहे परफेक्टली इन्सुलेटेड, कारण तरी तसं मटेरियलच नाही आपल्याकडे. मग आपण थर्मासच्या बॉटलला इन्सुलेटेड सिस्टीम बोललेलो, बरोबर की नाही. मग ज्या काय अशा आयसोलेटेड सिस्टीम आहेत, एंट्रोपी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम अंडरगोईंग एनी प्रोसेस, ती कशीही प्रोसेस असू दे, रिव्हर्सिबल किंवा इरिव्हर्सिबल, ऑलवेज इन्क्रीजेस. म्हणजेच काय होईल, ऑलवेज इन्क्रीज होईल. ऑर इन लिमिटिंग केस, लिमिटिंग म्हणजेच काय की एक मिनिमम क्रायटेरियामध्ये किंवा एक स्पेशल केसमध्ये इट विल बिकम टू इक्वल टू 0 फॉर व्हॉट, रिव्हर्सिबल प्रोसेस. आपण बघितलं रिव्हर्सिबल प्रोसेससाठी आपल्याला काय मिळालेलं, फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस आपण काय लिहिलेलं, सायक्लिक इंटिग्रल डेल एस इज इक्वल टू 0. म्हणजेच काय की एंट्रोपी चेंज होत नाही, ती काय असते 0 असते. आलं लक्षात. आणि बाकी जर इरिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर काय होणार, इन्क्रीज होणार. कुठल्या सिस्टीमसाठी, आयसोलेटेड सिस्टीमसाठी. ओके, आलं लक्षात. ही एक इम्पॉर्टंट केस आहे, लक्षात ठेवा. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला. ओके, नेक्स्ट बघूयात. एरिया अंडर TS डायग्राम. आता एरिया अंडर TS डायग्राम, जसं मी तुम्हाला एरिया अंडर TS डायग्राम इज इक्वल टू हीट ट्रान्सफर फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस ओनली. की पॉईंट काय आहे, फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस ओनली, हा तुमचा की पॉईंट आहे. ओके, जसं मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं की एरिया अंडर PV कर्व, एरिया अंडर PV डायग्राम, हा PV डायग्राम मधला जो काय एरिया असतो अंडर दिस, ओके, तो तुम्हाला काय देतो, हा काय देतो तुम्हाला, वर्क डन. सिमिलरली जर एरिया अंडर TS डायग्राम, कोणता, T आणि S डायग्राम, ओके, या कर्व मधला एरिया, या डायग्राम मधला एरिया जो असतो एरिया अंडर TS डायग्राम, हा काय देईल तुम्हाला, हीट ट्रान्सफर, HT लिहितो मी त्याला. ओके, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नंतर ऑल द रिव्हर्सिबल प्रोसेस विल बी क्वाझिस्टॅटिक प्रोसेस. क्वाझिस्टॅटिक प्रोसेस म्हणजेच काय, काय डेफिनेशन सांगितलं मी तुम्हाला क्वाझिस्टॅटिक प्रोसेसचा. क्वाझिस्टॅटिक प्रोसेस कशी असते आपली, की हा माझा PV चार्ट आहे, PV चार्ट आहे. ओके, क्वाझिस्टॅटिक प्रोसेस काय, एक छोटे छोटे पावलं घेईल, बरोबर की नाही, कसे घेईल, छोटी छोटी पावलं घेईल, जेणेकरून त्याला तुम्ही रिव्हर्स करू शकता. ओके, मग ही झाली तुमची काय, क्वाझिस्टॅटिक प्रोसेस अशी छोटी छोटी असते आणि मग त्याला तुम्ही एक लाईनने जॉईन करता. छोटे छोटे आहेत ना, म्हणजे तुम्ही डायरेक्ट एक सॉलिड लाईन करू शकता. मग इथे काय लिहिलं आहे की ऑल रिव्हर्सिबल प्रोसेस विल बी क्वाझिस्टॅटिक प्रोसेस. बरोबर, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजेच काय, ही पाथ फॉलो करू शकता ना तुम्ही, परत रिव्हर्स करू शकता. बट वाईस वर्सा इज नॉट ट्रू. का, बिकॉज क्वाझिस्टॅटिक मीन्स ओनली इंटरनली रिव्हर्सिबल, बरोबर की नाही, की आपण क्वाझिस्टॅटिक केव्हा मानतो की पिस्टन सिलेंडर आपली जी आहे, पिस्टन सिलेंडरची अरेंजमेंट, त्यात तुमचा पिस्टन कसा हळूहळू मूव्ह होतो सिलेंडरच्या बाहेर किंवा हळूहळू सिलेंडरच्या आतमध्ये येतो. मग ती कशी एक रिव्हर्सिबल, इंटरनली रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ओके, एक्सटर्नली रिव्हर्सिबल प्रोसेस नाही आहे. म्हणजेच काय, आपण इंटरनल आणि एक्सटर्नल रिव्हर्सिबल आपण बघितलेलं. काय बघितलेलं आपण, हा असा एक पिस्टन सिलेंडर आहे. ओके, इथे जो तुमचं टेम्परेचर किती आहे 20 डिग्री सेल्सिअस आणि याच्या आतमध्ये इथे टेम्परेचर किती आहे 20.001 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या स्टेटला तुमचं टेम्परेचर किती आहे
आणि या किती 20 पॉईंट. मग हा काय झाला इंटरनली रिव्हर्सिबल. केव्हा जेव्हा बाहेरचं टेम्परेचर तुमचं डायरेक्ट 30 डिग्री सेल्सिअस असणार. मग याला तुम्ही बोलू शकता का एक्सटर्नली रिव्हर्सिबल नाही. ओके, मग याला तुम्ही म्हणूनच तुम्ही काय बोलाल कॉजिस्टॅटिक मीन्स ओनली इंटरनली रिव्हर्सिबल. म्हणजेच काय की ही गॅरंटी देते की हा जर टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस असेल तर हा 20.0001 डिग्री सेल्सिअस असणार. बट सांगत नाही की बाहेरचं किती आहे. ओके, मग हा एक की पॉईंट आहे आपला, हा लक्षात ठेवा. फॉर इनकम्प्रेसिबल सबस्टन्स, इनकम्प्रेसिबल म्हणजेच काय ज्या व्हॉल्यूम डझंट चेंज, व्हॉल्यूम डझंट चेंज. ओके, इनकम्प्रेसिबल म्हणजेच काय व्हॉल्यूम चेंज होत नाही. आता गॅसला तुम्ही कंप्रेस करू शकता बरोबर की नाही. जो आपला कंप्रेस नॅचरल गॅस CNG आपण बोलतो तो कसा असतो कंप्रेसेबल असतो. वॉटरला तुम्ही कंप्रेस करू शकता का नाही. लिमिटिंग केसमध्ये तुम्ही वॉटरला यूज करू शकता ॲज ए कंप्रेसिबल फ्लुइड. कुठे हायड्रॉलिक आपण वापरतो तिथे वॉटर नसतो, एक ऑइल असतो. ऑइलला तुम्ही हायड्रॉलिकमध्ये वापरता तेव्हा तुम्ही बोलू शकता की ते कंप्रेस होतो, पण लिमिटिंग, फुल्ली कंप्रेस होऊ शकत नाही. ओके, मग काय की फॉर इनकम्प्रेसिबल सबस्टन्सेस आयसेंट्रोपिक प्रोसेस. आयसेंट्रोपिक म्हणजेच काय एंट्रोपी कॉन्स्टंट. म्हणजेच काय तर एंट्रोपी कॉन्स्टंट असणार तुमची. इथे काय असणार एंट्रोपी कॉन्स्टंट इज नियरली आयसोथर्मल. हा एक थिअरी क्वेश्चन विचारू शकता त्याच्यावर. बघा या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये जात नाहीये, डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. JEE लेवलला आपल्याला न्यूमरिकल्स विचारलेच जाणार नाहीत, आले तरी एकदम बेसिक्स असणार. त्या रिलेटेड आपण डिस्कस करूच फॉर्म्युले काय असणार आहेत ते. ओके, आणि मेन गोष्ट थिअरीवर फोकस करा या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, पुढे कंटिन्यू करतो. इंटरनली रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस. इंटरनली रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस इज ऑलवेज आयसेंट्रोपिक. लक्षात घ्या, इंटरनली रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजेच काय जिथे आपला हीट ट्रान्सफर होत नाही ती कशी असणार ऑलवेज आयसेंट्रोपिक असतात. कशी असणार ऑलवेज आयसेंट्रोपिक. आयसेंट्रोपिकचा अर्थ काय की एंट्रोपी कॉन्स्टंट राहते तुमची. आयसेंट्रोपिक प्रोसेस म्हणजे जिथे एंट्रोपी कॉन्स्टंट आहे तिथे तुम्ही डायरेक्टली असं बोलू शकत नाही की ती इंटरनली रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. म्हणजेच काय याचा वाईस वर्सा इज नॉट ट्रू. या स्टेटमेंटचा रिव्हर्स इज नॉट ट्रू. ओके, मग या स्टेटमेंट लक्षात घ्या. नेक्स्ट बघूयात एंट्रोपी जनरेशनचे फॉर्म्युले फॉर व्हेरियस केसेस. आता मी तुम्हाला बोललो की न्यूमरिकल सोबत कसं डील करणार आपण. ओके, मग आता क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलं असणार की सपोज हीट ट्रान्सफर फ्रॉम थर्मल रिझर्वायर आहे किंवा फेज चेंज प्रोसेस होते. फेज चेंज प्रोसेस म्हणजेच काय की तुमचं गॅस टू लिक्विड होते किंवा लिक्विड टू सॉलिड. ओके, असं होऊ शकतं किंवा रिव्हर्स होऊ शकतं. ओके, मग आता फेज चेंजमध्येच काय होतं की जेव्हा तुम्ही वॉटर बॉईल करता ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. ओके, वॉटर काय करता बॉईल करता ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. तर आपण बघतो वॉटर एक त्याचा बॉइलिंग पॉईंट असतो वॉटरचा. ओके, बॉइलिंग पॉईंट आपण त्याला काय बोलतो 100 डिग्री सेल्सिअस. मग वॉटर एवढा 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम होतो. नंतर जी काय तुम्ही हीट द्याल त्याला त्याच्यामुळे टेम्परेचर इन्क्रीज नाही होणार. मग तो हीट कुठे जातो तर तुम्ही वॉटरला लिक्विडमधून गॅसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तो हीट लागतो. मग त्याला तुम्ही काय बोलाल की जेव्हा वॉटर चेंजेस इट्स फेज फ्रॉम लिक्विड टू गॅस, हा जो मधला पोर्शन आहे त्याला तुम्ही काय बोलाल फेज चेंज प्रोसेस. याला काय बोलाल तुम्ही फेज चेंज प्रोसेस. आणि इथे पण तुमचं टेम्परेचर किती असणार आहे गॅसचा किंवा स्टीमचा तुमचा 100 डिग्री सेल्सिअस. ओके, इथे पण किती असणार आहे 100 डिग्री सेल्सिअसच असणार आहे इथे पण तुमचं टेम्परेचर. आणि इथे पण तुमचा किती आहे लिक्विडचा 100 डिग्री सेल्सिअस. ओके, तर मग अशा केसेसला तुम्ही काय बोलाल फेज चेंज प्रोसेस. ओके, काय बोलाल फेज चेंज. ओके, हीट ट्रान्सफर फ्रॉम थर्मल रिझर्वायर. थर्मल रिझर्वायर म्हणजेच काय होते आपले सोर्स आणि सिंक बरोबर की नाही. सोर्स अँड सिंकला तुम्ही काय बोलू शकता थर्मल रिझर्वायर बोलू शकता. आणि आयसोथर्मल प्रोसेस म्हणजेच काय जिथे तुमचा टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. तेव्हा तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार हा del S इज इक्वल टू Q अपॉन T. आता Q म्हणजेच काय हीट ॲडेड ऑर हीट रिजेक्टेड. आता जर ही हीट ॲड झाली Q पॉझिटिव्ह घ्या किंवा हीट ॲडेड हीट ॲड अँड Q नेगेटिव्ह घ्या किंवा जेव्हा हीट रिजेक्ट करतं तेव्हा हीट रिजेक्टेड. ओके, आणि हा T कसा असणार आहे आपला T केल्विनमध्ये असणार आहे. कसा केल्विनमध्ये. ओके, नेक्स्ट आपण फॉर इनकम्प्रेसिबल सबस्टन्सेस म्हणजेच काय फॉर सॉलिड्स अँड लिक्विड्स. तर इथे काय तुम्ही वापरणार del S ला तुम्ही काय लिहू शकता S2 - S1 म्हणजेच काय चेंज इन एंट्रोपी फ्रॉम इनिशियल स्टेज टू फायनल स्टेज.
हा काय असणार आहे एम सी एल एन ऑफ T2 बाय T1. एल एन म्हणजेच काय लॉगॅरिथमिक टर्म आपली लॉग ऑफ. ओके. सी स्पेसिफिक हीट जे आपण शिकलो अर्लियर लेक्चर्समध्ये, हा काय स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट तुमचा. आणि एम म्हणजेच मास इन के जी. एम कसं असणार आहे मास इन के जी. ओके. आता हे टेम्परेचर कसे असणार आहे तुमचे केल्विनमध्ये. स्पेसिफिक हीट कशी असणार आहे किलो जूल पर के जीमध्ये और जूल पर के जीमध्ये. ओके. चेंज इन एंट्रोपी मग तुम्हाला कशावर डिपेंड करेल तुमचा. हा किलो जूल असला तर हा पण तुम्हाला काय भेटेल किलो जूलमध्ये. ओके. आणि जूल असला तर हा पण तुम्हाला आन्सर कशात मिळेल जूलमध्ये. एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट बघू फॉर गॅसेस. आता कोणते गॅसेस तर फॉर आयडियल गॅसेस. आयडियल गॅसेससाठी चेंज इन एंट्रोपी S2 मायनस S1 इज इक्वल टू. आता बघा गॅसेससाठी आपण बघितलेलं की गॅसेसमध्ये आपण MCV पण लिहितो म्हणजेच काय स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम पण लिहितो बरोबर. आणि कॉन्स्टंट प्रेशर पण लिहितो बरोबर की नाही. CP एक व्हॅल्यू असते आणि एक CV व्हॅल्यू असते. मग म्हणून आपण गॅसेससाठी दोन फॉर्म्युलेज डिफाईन करतो. एक असते जेव्हा तुमचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो त्याच्यासाठी आणि दुसरं जेव्हा तुमचा प्रेशर कॉन्स्टंट असतो तेव्हासाठी. मग बघा S2 मायनस S1 इज इक्वल टू MCV ln ऑफ T2 अपॉन T1. आता CV कशात असणार आहे तुमचं युनिट काय असणार आहे CVचा किलो जूल पर के जी केल्विनमध्ये. मास कशात असणार आहे के जीमध्ये. टेम्परेचर कसं असणार आहे केल्विनमध्ये प्लस MR. आता R ची व्हॅल्यू आपण R ची व्हॅल्यू काय केले R इज इक्वल टू CP मायनस CV बरोबर की नाही. R ची व्हॅल्यू CP मायनस CV. आणि ही कशावर डिपेंड करणार गॅस कोणता आहे तुमचा त्यावर डिपेंड करणार. ओके. जनरली आपण ही व्हॅल्यू वापरतो R साठी 0.287 किलो जूल पर के जी केल्विन. LN म्हणजे लॉग टर्म आहे अगेन. हा काय तुमचा लॉग वाली टर्म आहे V2 अपॉन V1. आता हा काय आहे हे काय तुमचे स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे. मग स्पेसिफिक व्हॉल्यूमचं युनिट काय आहे मीटर क्यूब पर के जी राईट. मीटर क्यूब पर के जी याचा युनिट झाला तुमचा. सिमिलरली S2 मायनस S1 म्हणजे काय चेंज इन एंट्रोपी इज इक्वल टू MCP कधी कॉन्स्टंट प्रेशर असेल तेव्हा ln T2 अपॉन T1 मायनस MR ln P2 अपॉन P1. ओके. मग हा P2 काय आहे तुमची फायनल व्हॅल्यू आहे. P1 म्हणजे इनिशियल व्हॅल्यू आहे आणि हे काय तुमचे पार्शियल प्रेशर आहेत. कसे प्रेशर आहेत पार्शियल प्रेशर. ओके.